जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, तर फायनली तुम्हाला माहीतच आहे की श्री दत्तदेव मंदिर यांचं दर्शन झालं आणि आता मी जातोय दर्गा या ठिकाणी दर्शनासाठी. आणि तुम्हाला या ठिकाणाहून मी बॅक साईडला मंदिर बघा, हे आहे आपलं श्री दत्तदेव यांचं मंदिर. आणि इथं दर्शन झाल्यानंतर इथं जवळच आहे आपला दर्गा, तर मी ठिकाणी निघालेलो आहे दर्शनासाठी. आणि मित्रांनो, तुम्ही बॅक साईडला बघू शकता, इथं यायचा रूट पण तुम्हाला सांगितली राऊतवाडी या ठिकाणी डायरेक्ट बाईकनं तुम्ही इथे येऊ शकता. असं काही खूप अवघड नाही आहे, पण मला खूप चालायला आवडतं डोंगर अशा या ठिकाणी, त्यामुळे मी तर चालतच निघालो. कारण की माझी बाईक जी आहे ती मी तिकडं डोंगराच्या पायथ्याशी पार्किंग केली होती. आणि इथं बघू शकता बॅक साईडला माझा दर्गा आहे मित्रांनो. खूप भारी आणि खूप म्हणजे व्ह्यू एकदम मस्त आहे. या ठिकाणचं प्रत्येक व्ह्यू छान आहे, कारण की उंच उंच डोंगर आणि या ठिकाणी झाडी, त्यामुळं खूप भारी वाटतं यार. आणि विशेष म्हणजे या दर्गा संदर्भात मला जी माहिती आहे ती माझ्या मित्रांनी सांगितली. या ठिकाणी जो कोणी नवस बोलतो तो नवस पूर्ण होतो. तो प्रत्येकाची श्रद्धास्थान असतं मित्रांनो. आणि या ठिकाणी तुम्ही म्हणता आता मी कोणता नवस बोलायला लोक, नाही नाही, मी नवस वगैरे असं काही नाही, मी दर्शनासाठी आलेलो आहे. ऑब्विसली नवस तर काय या ईश्वराला सगळं त्यांना तर माहीत असतं की यांना माझ्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य, त्यांना जे द्यायचं ते माझ्या चांगल्यासाठीच देणार. त्यामुळं मी काय नवस वगैरे काय बोललेलं नाही आहे. पर चला तर या ठिकाणी आपण दर्शन घेऊयात. मी आतमध्ये जातो. खूप वर्षापूर्वी आलो तर खूप वर्षांनंतर आता आलेलो आहे. खूप चेंजेस या ठिकाणी झालेले दिसतात. तर या ठिकाणी प्रथम मी इथं दिसलं, या ठिकाणी मी इथं आधी दर्शन घेतलं. आणि या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर मग इकडं आलो, समोर बघू शकता. नंतर मग या ठिकाणी मी दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर म्हटलं आता दर्शन झालेलं आहे कंप्लीट आपलं, चला म्हटलं आता जाऊयात. आणि मित्रांनो, या ठिकाणी यायचा रूट तर तुम्हाला सांगितलेलाच आहे मी. राऊतवाडी या ठिकाणी यायचं अगोदर, आणि तिथनं इझिली आहे, खूप अवघड नाही आहे येण्यासाठी. आणि या ठिकाणी बाहेर व्ह्यू बघा मित्रांनो. या ठिकाणाहून म्हणजे खूप उंच डोंगर असल्यामुळे या ठिकाणी पिरंगुट विलेज, लवळे विलेज, सूर्य कसला भारी दिसत होता ना खरंच. म्हणजे पिरंगुट विलेज, लवळे विलेज आणि येत्या पायथ्याशी राऊतवाडी या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आत्ताच या ठिकाणी बाईकवरती गेले एक कपल. या ठिकाणी म्हणजे तुम्हाला हाच आहे रूट, या ठिकाणी बाईक डायरेक्ट घेऊन येऊ शकता. माझ्या बॅक साईडला आता बघा या ठिकाणी आहे दर्गा. तर मित्रांनो, माझं दर्शन झालेलं, आता मी निघालो आहे वापस, चालतच चाललो आहे. बाईक माझी पायथ्याशी आहे. इथून व्ह्यू बघा, हे बघा मित्रांनो, पिरंगुट विलेज, पायथ्याशी राऊतवाडी, माझ्या बॅक साईडला लवळे विलेज. खूप भारी वाटतं ना या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे मला या ठिकाणी झाडे वगैरे खूप आवडली आहे खरं. एवढं खूप ना म्हणजे असं एक जंगलात फिरतोय ही फिलिंग इथे येणारच, यात काही विशेष नाही मित्रांनो. खूप भारी वाटतं. आणि फायनली माझं दर्शन झाल्यानंतर मी निघालो आहे मित्रांनो. मला सांगायचं तात्पर्य हेच की मी म्हणजे खूप यूट्यूबर्सना वगैरे असं पाहिलेलं आहे की जे भारत देशाबद्दल आहे ना चुकीची माहिती देतात, आणि बाहेरचे देशातले लोकही आपल्या देशाबद्दल चुकीची माहिती आहे. की आपली इथे एक बाहेरच्या देशात असं बोललं जातं की आपल्या ठिकाणी दुसऱ्या धर्माची रिस्पेक्ट केली जात नाही. तर असं नाही आहे. मला त्यांना एकच मेसेज द्यायचे की असं नाही, या ठिकाणी प्रत्येक धर्माचा आदर आणि रिस्पेक्ट केली जाते. आणि या ठिकाणी प्रत्येक धर्मातील लोक खूप मिसळून आणि खूप आनंदाने राहतात. त्यामुळं मला त्यांना एकच मेसेज द्यायचं की ना आमच्या इंडियामध्ये प्रत्येक धर्माची रिस्पेक्ट केली जाते. तो प्लीज यूट्यूबरांना पण सांगायचं की तुम्ही उगाच निगेटिव्ह व्हिडिओमध्ये काहीतरी मेसेज देत जाऊ नका. जास्तीत जास्त पॉझिटिव्ह देत जा, जे रिअल आहे तेच दाखवत जा, उगाच काहीतरी चुकीचं इन्फॉर्मेशन देत जाऊ नका. आणि मित्रांनो, आता या ठिकाणचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, मला तर खूप आवडलं. आणि मी या ठिकाणी थोडा वेळ 5 मिनिट थांबलो पण. आणि या ठिकाणचा व्ह्यू पण बघू शकता तुम्ही, खूप भारी वाटत होतं मला. काय पाणी वगैरे कसलं भारी वाटतं ना, झाडं वगैरे यार, एकच नंबर. तर फायनली सगळं झाल्यानंतर आता मी निघालो मित्रांनो रूमला, म्हणजेच घरी. आणि हे बघा राऊतवाडीचा व्ह्यू कसला भारी वाटतो. हा रस्ता पण किती व्यवस्थितरित्या आहे. या ठिकाणी घरं वगैरे या ठिकाणी म्हणजे खूप भारी. आणि या ठिकाणी मी जेव्हा आलो त्यावेळेस मला बाबा भेटले होते, त्यांना मी विचारलं, त्यांनी खूप व्यवस्थितरित्या सांगितले बाळा तू या ठिकाणी जा. त्याच्यानंतर एक मुलगा पण भेटला, त्यांनी सांगितले दादा या ठिकाणी बाईक लाव. खूप म्हणजे भारी. आणि खूपच भारी वाटलं यार हे खरंच. तुम्ही नक्की या ठिकाणी व्हिजिट करा. हाच बघा रूट. आता इथनं हा समोर आता तुम्हाला रोड इथनं राऊतवाडीला तर आल्यानंतर बघा, इथनं आता हा टर्न मारायचा. हा बॅक साईडला राऊतवाडी बरोबर. इथनं टर्न मारल्यानंतर आहे ना तुम्ही बघू शकता, हा आपला निघाला लवळे फाट्याला रूट. इझी आहे. तुम्हाला कोणी विचारलं ना की राऊतवाडी कुठे आहे, कुणी सांगेल श्री दत्तदेव दर्शन यांचं मंदिर आहे. तिथं दर्शन झाल्यानंतर
आपण दर्ग्याचंही दर्शन करू शकतो. रूट जवळजवळ आहेत, काही वेगळं नाही. तुम्हाला डायरेक्ट जर गेला बाईकवरती जायचं असेल तर जाऊ शकता, वरती बाईकही जाते. तेव्हा ॲक्च्युली मी पायथ्याशी बाईक लावली होती आणि तिथनं श्री दत्तदेव दर्शन केल्यानंतर पुढं दर्गा या ठिकाणी दर्शनासाठी गेलो होतो. आणि मित्रांनो, आता मी निघालेलो आहे रूमला. सुट्टीचा दिवस होता, मस्त एन्जॉय झालं, खूप भारी वाटलं, खूप गुड फिलिंग पण आली. आणि मित्रांनो, नक्कीच तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा, खूप भारी वाटेल तुम्हाला आणि खूप हॅप्पी फिलिंग पण येईल. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जो काही माझा नवीन ब्लॉग अपलोड झाला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर भेटेल. आणि मित्रांनो, आता मी तर निघालो रूमला, त्यामुळं ऑब्व्हियसली आपण एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटणारच आहोत. तर तोपर्यंत बाय फ्रेंड्स, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.